नमस्कार, मी सचिन गवई, सत्य साक्षीदार न्यूज चॅनल संपादक. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026 अंतर्गत जनतेचा आशीर्वाद या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत. आम्ही आलो आहोत प्रभाग क्रमांक 11 मध्ये उमेदवार यांची मुलाखत घेण्यासाठी. माझं नाव सरुबाई वसंत कांबळे. विशाल कांबळे दादा, आपला परिचय द्या. नमस्कार, मी विशाल वसंत कांबळे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये आमच्या आईंची उमेदवारी शिवशाहू विकास आघाडी यांच्या मार्फत झालेली आहे. पहिला भागात म्हणजे भागातलं पाण्याची व्यवस्था आता सध्या बघितलं तर 8 दिवसात 9 दिवसात पाण्याची व्यवस्था नागरिकांना जो त्रास जो पाण्यामुळे चालला आहे, तर पहिला आम्ही पाण्यासाठी जे आम्हाला काय करता येईल आमच्या चारही उमेदवारांना आम्ही ते पहिला त्याला प्रयत्न करणार आहे. आणि जितकं आम्हाला चौघांना आज आम्ही बघितलं एकंदरीत वातावरण, तर आम्हाला लोक इतकं चांगला कौल द्यायला लागल्यात आणि आमच्या साक्षीनं लोकांच्या साक्षीने मतदार राजाच्या साक्षीनं आम्हाला एवढा म्हणजे हे आहे की लोक ह्यावेळी काहीतरी वेगळा निश्चय करणार आणि हा काळाची गरजच आहे. आता नवीन चेहऱ्यांना संधी द्यायलाच पाहिजे लोकांनी. थोडंसं आम्ही कुणाला वाईट बोलत नाही किंवा कुणाला आम्ही टीका हे करत नाही, परंतु लोकांनी ह्यावेळी आम्हाला नवीन चेहऱ्यांना जरा संधी द्यावी आणि याचा खरोखरच लोकांनी पुरेपूर विचार करावा, एवढं मी तुम्हाला सांगितलं. जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे का, आणि असेल तर का? काही अमानुष बैल आता जे काय प्रकार चाललेला आहे हे लोकांनी 15 दिवसात बघितलेला आहे आणि बघत बी आहेत. तर मी लोकांना एवढं सांगतो की ज्या काही आमिष बळे आहेत त्याला थोडं लोकांनी ह्या गोष्टी थोडं थांबाव्या, कारण की त्याच्यामुळं आपला परत विकास जो होणार आहे, जो 9 वर्षात जो विकास झालेला नाही, तर परत आपण त्या वेगळ्या दिशेला जर गेलो तर परत ये रे माझ्या मागल्या हेच होणार आहे. म्हणून जनतेला मी एवढंच सांगतो की ह्यावेळी नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, नवीन आमच्यासारख्या उत्कोर पोरांना एखादा चान्स द्यावा, एवढीच लोकांना मी म्हणजे कळकळीची माझी एक विनंती आहे लोकांबद्दल की आम्हाला एक नवीन चेहऱ्यांना संधी जर दिला तर आम्ही खरोखर तुमची कामं करून दाखवतो आणि आम्ही करणारच हा 100% आहे. आणि आम्हाला एवढी गॅरंटी आहे की आम्ही शिवशाहू विकास आघाडी हे आमचे चारही उमेदवार 100% हे येणार, हे आम्हाला सगळ्यांना लोकांचा कौल आम्ही बघितलं तर आम्हाला हा 100% आम्हाला विजयाचा गुलाल लागलेला आहे असं आम्ही तुम्हाला म्हटलो तरी चालेल. जाहीरनाम्याबद्दल काही थोडक्यात बोलू शकता? आता कालच आमचा जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे शिवशाहू विकास आघाडीचा. तर आम्ही त्याच्यामध्ये ज्या काही शपथनामा आहेत, ज्या काही आमच्या कामाच्या या आहेत आणि जे काय आत्ता चाललेला आहे गाजर दाखवण्याचा प्रयत्न, तर हा कुठं तर थांबला पाहिजे आणि हा आम्ही थांबवणारच, कारण की आम्ही नवीन पिढी आहे सगळी आणि आम्हाला कळतंय की आता काय करायचं आणि काय नाही. त्यामुळं माझं जनतेला एकच आहे की आता हा कुठं तर थांबला पाहिजे की इलेक्शन हा पैशाचा खेळ झालेला आहे, तसं न होता मतदार माझ्या राजाचा खेळ झाला पाहिजे. मतदार राजा एवढा माझा हुशार आहे की काही करायचं आणि काही नाही मतदार राजाला माहीत आहे. त्यामुळे कुठेही काही कार्यक्रम घेतले आणि काही चालू केलं तर असं काय होणार नाही की बाबा चला ठीक आहे आज हे कार्यक्रम घेतले ते कार्यक्रम घेतले आणि हे झालं आणि आम्ही निवडून देणार, असं माझ्या मते तर माझ्या वार्डात हे चित्र आता बऱ्यापैकी दिसायला लागलंय. मी जनतेला एवढंच सांगतो की थोडासा यावी नवीन चेहरा असू दे की नवीन लोकांना संधी द्या. मी मगाशीच सांगितलं की मी कुणालाही नावं ठेवणार नाही किंवा मला काही कुणाशी बोलणे किंवा कुणाशी काही नाही. मला फक्त एवढंच जनतेला सांगायचं की थोडासा सगळ्यांनी यावेळी विचार करावा आणि आमच्यासारख्या हितगुर मुलांना निवडून द्यावं. आणि मला माहीत आहे की जनतेचा कौल ह्यावेळी वेगळाच लागणार आहे की आमची टक्कर गरिबाविरुद्ध धनशाही म्हटलं जाते ना, त्यातला आमची चाललेली आहे. त्यामुळे मी माझ्या प्रत्येक बीटमध्ये आणि माझ्या पॉम्पलेटद्वारे मी लोकांबद्दल इतकं सांगितलेलं आहे की बाबा आम्ही कशातून विश्व निर्माण केलेलं आहे. आणि एवढं सांगतो की जो हमाली करणारा माणूस किंवा जे आमचा हा वस्त्र उद्योग बिझनेस आहे इचलकरंजीमध्ये, याच्यामध्ये ज्यालाच माहिती आहे जो 8 तास पाळी करतोय त्याच्या घरी काय परिस्थिती आहे हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे माझ्या जनतेला माझं एवढंच म्हणणं आहे की गरीबाला तुम्ही म्हणण्यापेक्षा एखाद्या हुतकूर मुलांना तुम्ही ह्या आमच्या सगळ्या पॅनलला, जसं आमचा अभिदादा आहे रात्री 12 उठून वाजता बी तो चहा द्यायला जातोय आणि लोकांचा फोन आला तर आम्ही आता जनतेतनं बघतोय की तो अभिदादांचा फोन आला की रात्री 12 वाजता अभिदा आमचा उठून गेलाच. आमचा खलिबाभाई असू दे, खलिबाभाई आमचा बघितला तर तिकडं माही सेवा केंद्राची कामं करतात, बबलूभाई असू दे त्यांच्या पप्पांची बऱ्यापैकी मागील कामं आहेत, मी असू दे
आम्ही एवढंच सांगतो की फक्त आम्हाला एक चान्स द्यावा लोकांनी, आणि याच्या संधीचं सोनं आम्ही 100% करणार. फक्त कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, एवढंच माझ्या मतदार राजांना माझं सांगणं आहे. सत्य साक्षीदार न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जनतेला कोणता संदेश द्याल? मी जनतेला एवढंच सांगतो की मागाशी देखील सांगितलं आणि आता बी सांगितलं की जनतेने यावेळी खरोखर काटेपूर्णपणे आपला हा बोट जो आहे, आपलं एक मतदान, आता एका व्यक्तीला 4 मतदान करायचं आहे. लोकांनी याचा पूर्णपणे विचार करावा, कुठल्याही आमिष बळीला पडू नये, नाहीतर हाच होणार आहे, ए रे माझ्या मागल्या. हे न होता लोकांनी जितकं सतर्क राहून आणि जितकं हे होईल एवढंच लोकांनी मतदान जेवढं करता येईल तेवढं करावं. कोणीही मतदानला जाळणे टाळणे नाही. भले कुणालाही काही करा, पण मतदान हे आपला हक्क आहे आणि तो सर्वांनी काटेपूरपणाने तो निभावा. माझा एवढी म्हणजे माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना की मतदान कोणीही चुकवू नये, वोटिंग हे कुणी खराब करू नये, एवढं म्हणजे जनतेला माझं सांगणं आहे. आत्ताच आपण विशाल कांबळे दादा यांची मुलाखत घेतलेली आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा.